नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। त्याआधी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे रब्बी बियाणे अनुदान। आता या अनुदानाची जी यादी आहे ती जाहीर झालेली आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्याची ही यादी जाहीर झालेली आहे, हेक्टरी याच्यामध्ये आपल्याला 10,000 रुपये मंजूर झालेले आहेत। यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही आहे हे सर्व आपल्याला जिल्हे बघायचे आहेत। तर चला मित्रांनो, वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया। अतिवृष्टी अनुदान योजना हेक्टरी 10,000 तालुके यादी पहा। अतिवृष्टी अनुदान योजना हेक्टरी 10,000 रुपये राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून हेक्टरी 10,000 च्या दराने अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे। हे अनुदान जास्तीत जास्त 3 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी लागू आहे। हे अनुदान म्हणजे एक प्रकारे निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी असून शेतकऱ्यांना नुकसानीमधून सावरण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। या योजनेसाठी 1,765 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सुरुवात केली असून पुढील 15 दिवसात हे अनुदान टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची अपेक्षा आहे। पात्रता आणि अनुदानाची प्रक्रिया। हे अनुदान फक्त अतिवृष्टी बाधित झालेल्या आणि शासनाच्या निश्चितपणे केलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांसाठीच आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टी अनुदान मिळाले आहे त्यांनाच पुढे हे रब्बी अनुदान म्हणून वितरित केले जाईल। जर आपले नुकसान होऊनही आपले नाव यादीमध्ये नसेल तर संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पंचनामा आणि कागदपत्रांच्या आधारे त्वरित पाठपुरावा करणे आवश्यक आहे। अनुदानाचे वितरण पहिल्या टप्प्यात फार्मर आयडी च्या आधारे विना केवायसी थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर केले जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झालेले नाही किंवा सामायिक खातेधारक आहेत त्यांच्या पुढे केवायसी करून आणि सहमतीचे बंधपत्र सादर करून पैसे वितरित केले जातील। पीक विमा आणि अनुदानातील फरक। अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये पीक विमा आणि या अतिवृष्टी अनुदानाबद्दल संभ्रम आहे। हे स्पष्ट आहे की पीक विमा आणि अतिवृष्टी अनुदान योजना ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या योजना आहेत। अतिवृष्टी अनुदान हे शासनाकडून म्हणजेच राज्य शासनाकडून दिले जाणारे असते, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पीक विमा भरलेला नाही ते देखील या अतिवृष्टी अनुदानात पात्र होऊ शकतात। अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम ही एकच नसते। पीक विम्याची प्रक्रिया मंजूर होऊन पैसे वितरित होण्यास अधिक कालावधी लागतो, तर हे अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी दिले जाते। बघूया बाधित तालुक्यांचा समावेश। या अनुदानासाठी राज्यातील एकूण 282 तालुके पात्र ठरले आहेत। त्यामध्ये 251 तालुके पूर्णतः बाधित आणि 31 तालुके अंशतः बाधित म्हणून समाविष्ट। अंशतः बाधित तालुक्यामध्ये केवळ काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांचेच नुकसान मंजूर झाले आहे, तर पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांचा याचा लाभ मिळणार आहे। त्यामध्ये नांदेड सुमारे 8 लाख, बीड सुमारे 9 लाख, अमरावती सुमारे 4.90 लाख यांसारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी पात्र ठरलेले आहेत। अंशतः बाधित तालुक्यांची उदाहरणे। ज्या तालुक्यामध्ये काही भागच पाणी बाधित झाला आहे अशा अंशतः बाधित तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा, इगतपुरी, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, सिंदखेड, अहमदनगरमधील पारनेर, संगमनेर, अकोले, पुणे जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, सांगलीतील कडेगाव, सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, कोल्हापूरमधील कागल, शिरोळा, पन्हाळा, बुलढाण्यातील नांदुरा, संग्रामपूर तसेच गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश आहे। या तालुक्यामधील केवळ बाधित महसूल मंडळातील शेतकऱ्यांची नावे यादीत आहे, त्यामुळे या भागातील सर्वच शेतकऱ्यांचे नाव यादीत असेलच असेही नाही। पूर्ण बाधित तालुक्यांची माहिती। पूर्ण बाधित तालुक्यांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, जळगाव, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचा समावेश आहे। ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्रता सिद्ध केली आहे त्यांनाच पुढे हेक्टरी 10,000 रुपयाचे रब्बी अनुदान देखील वितरित केले जाणार आहे। अनुदानाच्या वितरणाचे पुढील शासन निर्णय।
हे GR टप्प्याटप्प्याने येणार आहे आणि त्यानुसार उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्वरित वारस नोंदणी करून घेणे हे महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जिल्हे आणि तालुके आपण यामध्ये बघितलेले आहे। त्यामध्ये पूर्ण बाधित, अंशबाधित हे कोणते जिल्हे आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।